नमस्कार. आषाढी एकादशी जवळ आली आहे. तर आज आपण काहीतरी वेगळा पदार्थ बनवूया. नेहमी साबुदाणा किंवा भगरीचा भात, आमटी खाऊन कंटाळा आला. तर आज म्हटलं चला छान मस्त कुरकुरीत असे आज आपण डोसे बनवूया. चवीलासुद्धा छान आणि कमीत कमी वेळामध्ये आपल्याला काही भिजवायची गरज नाही, काही नाही. झटपट होणारे अर्ध्या पाऊण तासामध्ये आपली सगळी तयारी होते आणि गरम गरम खूप छान लागतात हे. नमस्कार. द्वारकाज किचनमध्ये आपलं स्वागत आहे. चला तर आज आपण आषाढी एकादशीनिमित्त छान मस्त भगरीचे डोसे बनवूया. भगर पण म्हणतात किंवा वरईचे तांदूळसुद्धा म्हणतात. तर आमच्याकडं भगर म्हणतात आणि हे भगर मी छान स्वच्छ धुवून वाळवून ठेवलेली आहे. कारण पावसाळ्याचे दिवस आहे, तर ही तयारी मी आधीच केलेली आहे. कारण भगरला जास्त चिकटपणा नसते, त्यामुळं त्यासोबत आपण साबुदाणा पण वापरणार आहोत. तर 1 वाटी मी भगर घेतलेली आहे, मोठी वाटी. आणि छोटी वाटी साबुदाणा घेतलेला आहे किंवा चमच्यानं घ्यायचं म्हटलं तर 2 चमचे तुम्ही साबुदाणा घेऊ शकता. जाडबुडाची कढई घेतली, गॅसवरती ठेवलेली आहे. छान मंद गॅसवरती आपल्याला एक 2 ते 3 मिनिट छान साबुदाणा भाजून घ्यायचा आहे. खूप फुलू नाही द्यायचा आहे आणि खूप लालसर नाही करायचं आहे. फक्त गरम व्हायला पाहिजे, म्हणजे पीठ आपलं लवकर बारीक होते. कारण भगरीला तसं चिकटपणा नसते, त्यामुळं आपल्याला त्यामध्ये साबुदाणा घालायचा आहे आणि लवकर बारीक व्हावं म्हणून थोडा भाजून घ्यायचं आहे. तर आता मिक्सरच्या भांड्यामध्ये भगर आणि साबुदाणा एकत्र करून मी मिक्सरमधून बारीक करून घेतलं. बघू शकता मस्त असं रवाळ पीठ दिसते. आता यामध्ये आपण दही घालणार आहोत, त्यामुळं ते अजून थोडंसं बारीक होईल. छान बारीक आपल्याला हे मिक्सरमधून हे दळून घ्यायचं आहे. तर अर्धी वाटी पाणी घातलं, अर्धी वाटी दही, चवीनुसार मीठ. तुम्हाला तिखट हवं असेल तर तुम्ही 1-2 मिरच्या कट करून घातल्या तरीसुद्धा चालते. छान मिक्सरमधून मी फिरून घेतलेलं आहे, बघू शकता. अर्धी वाटी आणखी पाणी घालूया, म्हणजे छान अजून बारीकही होईल आणि थोडंसं मिश्रण पातळसर होईल. थोडंसं आपण फिरवून घेऊया, बघू शकता मस्त तयार झालेलं आहे मिश्रण. आता आपण हे एका भांड्यामध्ये काढून घेऊया. तुम्हाला दाखवते जवळून मी. छान बारीक असं आपलं, जसं आपण नेहमी डाळ तांदळाची डोशी बनवतो, तर तसंच हे पीठ आपल्याला दिसत आहे, बघू शकता. पण हे उपवासासाठी आहे, लक्षात घ्या. उपवासाचे डोसे आहे. तर मिक्सरच्या भांड्यामध्ये मी अर्धी वाटी पाणी घातलं, विसळून घेतलं. तर आधी आपण अर्धी वाटी पाणी, अर्धी वाटी दही, पुन्हा अर्धी वाटी, तर टोटल 1.5 वाटी पाणी आणि अर्धी वाटी दही झालेलं आहे. आता हे मिश्रण आपण भिजत घालूया आणि चटणीची तयारी करू. 1 छोटी वाटी शेंगदाणे, 1 छोटी वाटी खोबऱ्याचं किस, 2 हिरवी मिरची, चवीनुसार मीठ आणि साखर. तुम्ही ओल्या नारळ घेतला तरीसुद्धा चालते. आधी आपण हे कोरडंच मिक्सरमधून काढून घेणार आहोत. तुम्ही यामध्ये पाणी घालू शकता किंवा तुमच्या आवडीनुसार दही पण घालू शकता. 1 कपभर मी पाणी घातलेलं आहे. किती पातळसर हवी त्यानुसार तुम्ही ही चटणी तयार करू शकता. छान आपली चटणी तयार झालेली बघू शकता. चला तर आता आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया आणि वरतून फोडणी देऊया जिऱ्याची. तर फोडणी देताना तुम्ही तूप वापरू शकता किंवा शेंगादाण्याचं तेल वापरलं तरीसुद्धा चालते. छान जिरे फुलले गेलेले आहे, बघू शकता मस्त. तुमच्याकडं जिरे जर खात नसाल तर तुम्ही जिरे स्किप करू शकता. मस्त पीठ भिजलं गेलं, बघू शकता तुम्ही. तर यामध्ये अजून थोडंसं अर्धी वाटी पाणी घातलं मी, छान मिक्स करून घेतलं. आता थोडंसं अजून मीठ घालूया. थोडंसं मला मिठाचं प्रमाण कमी दिसत आहे. छान मिक्स केलेलं आहे. एकीकडे मी तवा गॅसवरती गरम करायला ठेवलेला आहे. छान तवा गरम झाला की गॅस मध्यम करायचा, तेल घालायचं. तेल, तूप तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरू शकता. छान मस्त पूर्ण तव्याला तेल लागणं असं फिरवून घ्यायचं आणि मिश्रण टाकताना प्रत्येक वेळेस खालून छान हलवून घ्यायचं. खाली घट्ट राहायला नको म्हणून प्रत्येक वेळेस छान हलवून घ्यायचं आणि जेवढा तुम्हाला पातळ हवा आहे तेवढा तुम्ही हे डोसा पसरवून घ्यायचा आहे. तुम्ही थोडंसं जाडसर धिरड्यासारखं केलं तरीसुद्धा चालते किंवा तुम्हाला कुरकुरीत पाहिजे असेल तर तुम्ही जेवढा पातळ पाहिजे तेवढा पातळ करू शकता. आता वरतूनसुद्धा मी 1 चमचाभर तेल घातलेलं आहे. आता आपण याला थोड्या वेळ झाकण ठेवूया. वरची बाजू कोरडी व्हायला पाहिजे. छान मस्त वरची साईड कोरडी झालेली बघू शकता. तर सगळ्या साईडनं कडा पण सुटल्या गेलेला आहे. आपण जे तेल टाकलं ते छान मस्त उलथण्याच्या सहाय्याने पसरवून घेतलं. सगळ्या कडा सैल करून घ्यायच्या. थोडा वेळ थांबायचं आहे. त्यानंतर बघू शकता जाळी पण आलेली आहे मस्त आणि दिसते पण छान. पलटून घ्यायचं आहे हलक्या हाताने. कलर किती सुंदर आलेला आहे. छान जाळीदार मस्त आपला हा डोसा तयार झालेला आहे भगरीचा. यासोबत तुम्ही
तुमच्या आवडीनुसार बटाट्याची चटणी करू शकता किंवा चटणीसोबत खाल्ला तरीसुद्धा अप्रतिम लागते. मस्त कुरकुरीत असे आपले हे डोसे तयार झालेले आहे. तर एवढ्या वाटीमध्ये माझे 10 ते 12 मस्त डोसे तयार झालेले. 2 ते 3 जणांचं जेवण आरामात होते आणि पोटभरीचं होते. थोडा वेगळा पदार्थ पण होते. नेहमी नेहमी साबुदाणा जर खायचा कंटाळा येत असेल तर हे एक झटपट आपले भगरीचे डोसे तयार आहेत. तर या आषाढी एकादशीला तुम्ही छान कुरकुरीत खमंग डोसे नक्की करून बघा आणि अशाच नवीन नवीन रेसिपी बघण्यासाठी द्वारकाज किचनला सबस्क्राईब करा. रेसिपी आवडल्यास कमेंट, लाईक, शेअर नक्की करा. धन्यवाद.